डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच हा प्रकार आपला चालू आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले असर्टिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर कालच्या तासाला आपण 2 तासामध्ये जे काही पाहिलं होतं ते म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. त्यामध्ये पहिलं होतं व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरं होतं WH टाईप क्वेश्चन. या दोन्हीही प्रश्नांची आपण काय केलं त्याच्यामध्ये डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच केलेले आहे. आज आपल्याला जो प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे रिपोर्टेड स्पीचमध्ये जर इम्परेटिव्ह सेंटेन्स आले तर त्याचे आपण इनडायरेक्ट स्पीच कसे करणार आहोत ते पाहूया आपण आता. इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला एवढं माहिती आहे की इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो, ज्याच्यामध्ये आज्ञेचाही बोध होऊ शकतो. बघा याच्यामध्ये जे बोध होतील त्याच्यामध्ये ऑर्डर, ज्याला आम्ही कमांड देखील म्हणतो, ऑर्डर, ॲडवाइस, रिक्वेस्ट, ज्याला एंट्रीट असं देखील आपण म्हणतोय त्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट नंतर येईल याच्यामध्ये वॉर्निंग, थ्रेट यांचाही बोध होईल. त्याच्यानंतर सजेशन, परमिशन इत्यादींचा बोध यांच्यामध्ये होत राहतो. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं की मग त्याच्यामध्ये होकारार्थी वाक्य असणारे, नकारार्थी वाक्य असणारे. होकारार्थीचं काय करायचं आहे ते देखील आपण आता पाहूया. बघा यांच्यामध्ये रिपोर्टेड स्पीचमध्ये होकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स आल्यास इनडायरेक्ट स्पीचमध्ये से टूचे रूपांतर ऑर्डर्ड, ॲडवाइज्ड, रिक्वेस्ट असेल त्याच्यामध्ये तर रिक्वेस्टेड, थ्रेट असेल तर तुम्ही थ्रेटनड, वॉर्नड एसेट्रा चे रूपांतरमध्ये करावे. व मेन वर्ब हे टू या इन्फिनिटिव्ह मार्करने जोडावे. थोडक्यामध्ये बेर इन्फिनिटिव्हचं रूपांतरित टू इन्फिनिटिव्हमध्ये होईल. हा नियम यांच्याकडं चालू राहील. पाहूया त्यांच्यामध्ये आपण उदाहरण. ही सेड टू हर, प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. तो तिला काय मिळाला, माझी वाट पहा कृपया करून, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत. बघा याच्यामध्ये ही, आता इथं प्लीज हे ॲडवर्ब हे कॅन्सल होऊन जाईल इथे. त्याच्यामुळं आपल्याला रिक्वेस्टेड हे वर्ब घ्यावं लागेल. ही रिक्वेस्टेड हर, याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह मार्कर घेतला आपण टू, कारण हे इथलं मेन वर्ब आहे. बघा बरं, टू वेट हिअरचं झालं याच्यामध्ये देअर, टिल आय म्हणजे कोणी, फर्स्ट पर्सन कोणाकडे गेले, सब्जेक्टकडे, त्याच्यामध्ये झालं ही. आणि रिटर्नचं पास फॉर्म झालं यांच्यामध्ये रिटर्न. बघा किती चेंजेस याच्यामध्ये आपण केलेले आहेत. तर हे बेअर इन्फिनिटिव्हचं आम्ही काय केलं याच्यामध्ये टू इन्फिनिटिव्हमध्ये रूपांतर केलं. हे सिम्पल सेंटेन्स झालेले आहे. तरी पण हे नाउन क्लॉजच आहे. नॉन फायनाईट असला तरी हा नाउन क्लॉजच आहे, लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण पाहतो की सगळे नाउन क्लॉजच याच्यामध्ये आलेले आहेत. बघा बरं, द प्रिन्सिपॉल said to the clerk, bring me a glass of water.
मग त्याने ऑर्डर दिली, यांच्यामध्ये काय होईल, द प्रिन्सिपॉल ऑर्डर्ड द क्लार्क, बेअर इन्फिनिटीचं टू इन्फिनिटीमध्ये रूपांतर केलं, टू ब्रिंग मी म्हणजे कोणी, हा प्रिन्सिपल. मग आता त्या ठिकाणी तुम्ही हिम किंवा हर दोनपैकी कोणताही एक वापरू शकता, जेंडर निश्चित नसल्या कारणानं. हिम अ ग्लास ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये बघा आणखीन, द टीचर से टू द स्टुडंट्स, सेव्ह ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचे पाणी वाचवा. म्हणजे यांनी त्यांना काय दिलं आहे, एक प्रकारचा सल्लाच दिलेला आहे, तो ॲडवाईसमध्ये जाईल. द टीचर ॲडवाइज्ड. लक्षात ठेवायचं, हे ॲडवाईस जे घेतलेलं ते नाऊन आहे आणि हे ADVIS आलं म्हणजे वर्ब आहे. आपण सुरुवातीच्या काही तासामध्ये देखील पाहिलेलं आहे. द टीचर ॲडवाइज्ड द स्टुडंट्स, परत ह्या बेअर इन्फिनिटिव्हला टू इन्फिनिटिव्हमध्ये कन्वर्ट करा, टू सेव्ह ड्रिंकिंग वॉटर. या टाईपमध्ये घेते बघा बरं. शी सेड टू मी, काय म्हणाली, टेक मेडिसिन रेग्युलरली. आपण काय झालं आहे, सल्लाच झालेला आहे, त्यांच्यामध्ये घेतलं बघा. शी ॲडवाइज्ड मी टू टेक, आलं बेअर इन्फिनिटिव्ह तर टू इन्फिनिटिव्ह झालं, टू टेक मेडिसिन्स रेग्युलरली. या टाईपमध्ये घेतले उदाहरणे. बघूया आणखीन. I say to her, read the poem twice, दोनदा वाच. मग चला, आता काहीच नाही सापडलं याच्यामध्ये, नेमकी याचं पद वगैरे काही कळत नसेल, ऑर्डर आहे का नेमकी ॲडवाईस आहे. मग त्याला तुम्ही टोल्ड किंवा आस्क्ड यापैकी कोणता एक वापर करू शकता. बघा बरं, आय टोल्ड हर टू रीड द पोएम ट्वाइस. या टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता. एवढं घ्या स्क्रीनशॉट. सहावं उदाहरण बघा आणखीन. द टीचर said to the students, keep quiet, शांतता राखा. The teacher ordered the students to keep quiet. टू इन्फिनिटीमध्ये आपण त्याचं रूपांतर केलेले आहे. बघा बरं, ही सेड टू हर, मॅडम किंवा मॅम म्हटलं तरी चालेल, तुम्ही रिस्पेक्ट देताय समोरच्या व्यक्तीला. बघा, ग्रँट मी लिव्ह फॉर 5 days. ही बघा इथे मध्ये इथे ग्रँट मी आलेलं आहे. ही रिक्वेस्टेड हर रिस्पेक्टफुली. हे काले पाहिले आपण त्याच्यामध्ये की सर किंवा मॅडम असे जर तुम्ही संबोधन शब्द वापरले तर ते रिस्पेक्ट देण्यासाठी असतात, आदर देण्यासाठी. टू ग्रँट इथं मी संबंधित आहे ही शी, याचं झालं बघा बरं. हिम लिव्ह फॉर 5 days.
यांच्यामध्ये उदाहरण घेतले. बघा आता तुम्ही देवाला उद्देशून सुद्धा हे करू शकताय. ही सेड ओ गॉड, तुम्ही आता कोणा उद्देशून बोलताय सगळं ते देवाला. ओ गॉड हेल्प मी इन द आवर ऑफ सॉरो, दुःखाच्या क्षणी मदत कर, असं देवाला बोलतोय. म्हणजे ही प्रार्थना केली तुम्ही देवाला. बघा बरं, ही प्रे टू गॉड, त्याच्यामध्ये घेतलंय आपण गॉडला उद्देशून चाललंय, जी कॅपिटलला घेऊन टाकू. ही प्रे टू गॉड टू हेल्प मी, हे ही संबंधित पण इथं आलं बघा बरं हिम, बाकी चेंजेस नाही. इन द आवर ऑफ सॉरो या टाईपमध्ये उदाहरणं येतात. बघा आणखीन त्याच्यामध्ये शी सेड टू मी, याच्यामध्ये फक्त एवढंच घेतलं बघा बरं, हेल्प मी. आता हेल्प मी जरी याच्यामध्ये प्लीज दिलं नसलं तरी ह्या वाक्याहून तर अंदाज लागतोय की हे काय आहे, एक प्रकारची रिक्वेस्टच आहे. मग त्याच्यामध्ये घेतलं बघा, शी रिक्वेस्टेड मी टू हेल्प मी, कोणाशी संबंधित आहे, सब्जेक्टशी. मग इथं काय येईल, हर. ऑब्जेक्टिव्ह केसमधलं तुम्हाला तिथं वापरावे लागेल ह्या पद्धतीनं. बघा the teacher said to us, sit down. मग ही सुद्धा त्यांची कमांडच आहे, ऑर्डरच आहे. द टीचर ऑर्डर्ड, से टू झालं, ऑर्डर्ड अस टू सिट डाऊन. बाकी चेंजेस होत नाही, एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन बघा, रिपोर्टेड स्पीचमध्ये जर नकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स आले तर त्याचे काय काय तुम्हाला बदल करता येतील. पुन्हा एक लक्षात ठेवायचं, त्यामध्ये कोणता अर्थ निघतो. जर ऑर्डरचा अर्थ निघाला तुम्हाला ऑर्डर्ड घ्यावं लागेल, जर त्याच्यामध्ये ॲडवाईस असेल तर त्याच्यामध्ये ॲडवाइजड घ्यावं लागेल, रिक्वेस्ट असेल तर त्याला रिक्वेस्टरी घ्यावं लागेल. किंवा एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची मनाई करायची असेल तर तुम्ही तिथं फॉरबिडचं पास्ट टेन्स फॉरबेड वापरू शकता. किंवा प्रोहिबिटेड, एखाद्याला प्रतिबंध करायचा असेल त्या गोष्टी करण्यापासून तर तुम्ही प्रोहिबिटेड वापरू शकता. किंवा एखाद्याला प्रिव्हेंट करू शकता आणि मग प्रिव्हेंटला तुम्हाला फ्रॉम प्रिपोजिशन पुढे वापरावे लागेल. हा नियम यांच्याकडं राहील. पाहूया आपण याच्यामध्ये काय काय येऊ शकते. रिपोर्टेड स्पीचमध्ये नकारार्थी इम्परेटिव्ह सेंटेन्स आल्यास से टूचे रूपांतर पुन्हा बघा, ऑर्डर्ड. जर त्याच्यामध्ये ॲडवाइस असेल तर तुम्ही ॲडवाइजड शब्द वापरा. रिक्वेस्ट असेल त्याच्यामध्ये तर रिक्वेस्टेड वापरा. फॉरबेड, मनाई केली, लक्षात ठेवा. फॉरबिडचा पास्ट टेन्स आहे फॉरबेड. प्रोहिबिटेड, ज्याला आपण प्रतिबंध घालणे. प्रिव्हेंटेड, पण याला फ्रॉम तुम्हाला प्रिपोजिशन वापरावे लागेल. करावे. तसेच मेन वर्ब आधी नॉट टू जोडावे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं टिप लक्षात ठेवायचं आहे, पॉईंट फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे फॉरबिड आहे, प्रोहिबिटेड आहे,
प्रिव्हेंटेड आहे, यानंतर म्हणजे या क्रियापदानंतर नॉट हे ॲडवर्ब वापरू नये, हा नियम त्यांनी घालून दिलेला आहे. म्हणजे हे फक्त ऑर्डर्ड, ॲडवायझर, रिक्वेस्टेड यांच्यासाठी तो नियम चालेल, नॉट टूचा बाकीच्यासाठी चालणार नाही. मग त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. बघा बरं, शी सेड टू मी प्लीज डोंट डिस्टर्ब मी. प्लीज वरून तरी काय आलं आहे आम्हाला, हे ॲडवर्बवरून याला घ्यायचं नाही आपल्याला. इथे आपण बदल करून टाकूया, शी रिक्वेस्टेड मी. डोंट आल्यामुळं इथं तुम्हाला टू नॉट असं करता येणार नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण टू आणि मेन वर्बच्या मध्ये तुम्हाला कोणताही ॲडवर्ब घेता येत नाही. टू इन्फिनिटिव्ह मार्कर हे त्याला जोडूनच पाहिजे. म्हणून रचना झाली बघा इथं, नॉट टू डिस्टर्ब मी कोण याच्यामध्ये, तर शी आहे. मग शीचं काय आहे इथं, हर, हे झालं रचना याच्यामध्ये. बघा नॉट टूकडं विशेषकडं लक्ष द्यायला पाहिजे. बघा बरं याच्यामध्ये. दुसरं, ही सेड टू हर डोंट गो आउट, बाहेर जाऊ नकोस, असं तो तिला म्हणतोय. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं घेऊ शकता. बघा बरं, से टूचं सगळ्यात पण तुम्ही एक तर ऑर्डर घ्या, नाही तर आस्कड घ्या किंवा टोल्ड घ्या, 2-3 पैकी द्या. निश्चित कळत नसाल की इथं नेमकी हुकुमत चाललंय का, तर इथं तुम्ही आस्कड किंवा टोल्ड यापैकी कोणी घेऊ शकता. ही आस्कड हर नॉट टू गो आउट, किंवा यापैकी तुम्हाला कोणाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. समजा तुम्ही घेतले बघा बरं, ही फॉरबेड हर, त्याने तिला मनाई केली. आता इथं नॉट घेऊ नका झालं, कारण तिला बाहेर न जाण्याची त्याने मनाई केली, म्हणजे बाहेर जा असा अर्थ झाला असता जर नॉट घेतला असता. तर नॉट घ्यायचं नाही आहे यांच्यामध्ये, टू गो आउट एवढं लक्षात ठेवावं. इथे नॉट वापरलेलं आहे, इथे वापरलेलं नाही. याच रचनेला तुम्ही प्रोहिबिटेड जरी केलं असं चाललं असतं. प्रोहिबिटेड किंवा प्रिव्हेंटेड घेतलं तुम्हाला फ्रॉम घ्यावे लागेल. समजा मी इथे करून दाखवलं बघा बरं, ही प्रिव्हेंटेड हर फ्रॉम, गोला तुम्ही आयएनजी वापरा, गोईंग आउट, प्रिपोजिशनच्या पुढे तुम्हाला जेरंड वापरावे लागेल. या पद्धतीमध्ये रचना येऊ शकतील. आणखी असेच उदाहरण आपण करून बघू. द टीचर said to the students don't make a noise. यालाही 2 पद्धतीने आपल्याला करता येईल. इथे ही सगळी ॲक्युरेट आहेत. बघा, तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्हाला नॉट घ्यावं लागेल. द टीचर ऑर्डर्ड द स्टुडंट्स, डोंटचं केलं तुम्ही नॉट टू मेक अ नॉईज, गोंगाट करू नका. हे जर त्यांना तुम्हाला जर मनाई करायची असेल हे कोणती क्रिया करण्यापासून, तर तुम्ही करू शकता. द टीचर फॉरबेड द स्टुडंट्स, आता नॉट घेऊ नका, टू मेक अ नॉईज, आवाज करण्यास त्यांना मनाई केली. या पद्धतीमध्ये उदाहरण तुम्हाला ठेवता येईल. बघा, शी सेड टू मी डोंट वेस्ट युअर टाइम, वेळ वाया घालू नकोस. सल्ला दिला, शी ॲडवाइज्ड मी, नॉट टू वेस्ट माय टाईम, तुम्ही असं घ्या, किंवा नॉट टू वेस्ट द टाईम असं तुम्हाला घेता येईल. एवढं घ्या. स्क्रीनशॉट आणखी उदाहरण घेऊ आपण. बाहेर बऱ्याच ठिकाणी मंदिराच्या बाहेर सुद्धा लावलेलं असतं बघा, की आतील जे काय होतं तुमचा कॅमेरा बंद ठेवा, मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवा, फोटो घेण्यास मनाई आहे असं केलं असतं. म्हणजे फॉरबेड तुम्हाला टाकलेलं असते त्या टाईपमध्ये. बघा बरं याच्यामध्ये
द गार्ड से टू द विजिटर्स, डोंट टेक photographs inside the sanctuary. फोटो घेण्यास मनाई आहे. बऱ्याच ठिकाणी तिथे दिलेले असते. बघूया आपण त्याच्यामध्ये. यालाही दोन पद्धतीनं घेता येईल तुम्हाला. द गार्ड, त्यांनी वॉर्न केलं तुम्हाला म्हणा, ऑर्डर देण्यापेक्षा तर वॉर्निंग देईन तुम्हाला. warn the visitors not to, don't घेतलं, not to take photograph inside the sanctuary. आणि दुसऱ्या पद्धतीनं जर घ्यायचं असेल तुम्हाला तर मनाई केली असं दाखवायचं असेल तर तुम्ही इथं काय करा, वॉर्निंगच्या ऐवजी, वॉर्नच्या ऐवजी फॉरबेड हे वर्ब वापरले आपण इथं. फॉरबेड द विजिटर्स नॉट टू नका घेऊ, ते आता टू टेक फोटोग्राफ्स इनसाइड द सँक्च्युरी. या टाईपची उदाहरणं येतील बघा बरं. आणखी काही उदाहरण येऊ शकतात. द फादर सेड, बघा बरं काय ते. द फादर सेड सन्स, मुलांना म्हटले बघा बरं की भांडू नका, शुल्लक कारणावर भांडू नका. डोंट क्वारल ओव्हर ट्रॅपल्स, डोंट क्वारल ओव्हर ट्रॅपल्स, शुल्लक कारणावरून भांडू नका असं वडील त्यांना म्हणाले. मग त्याच्यात तुम्हाला दोन पद्धतीने घेता येईल. द फादर ऑर्डर्ड his sons not to quarrel over trifles. किंवा मनाई केली असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फॉरबेड. द फादर फॉरबेड हिज सन्स टू क्वारल ओव्हर ट्रायबल्स, शुल्लक कारणावरून भांडण्यासाठी त्याने काय केलेली मनाई केली. या पद्धतीमध्ये तुम्हाला घेता येईल. बघा आणखी काही काही उदाहरणं असे येतील की ती इम्परेटिव्हच्या रचनेमध्ये जरी बसत नसली तर त्याच्यातून अर्थावरून तुम्ही त्याच्यामध्ये इम्परेटिव्हमध्ये त्याला घेऊ शकता. बघा, शी सेड टू हिम आय विल किल यू. बघा उदाहरण समजून घ्या. हे जरी तुम्हाला असरेटिव्ह मोडवर दिसत असलं तरीही आय विल किल यू याच्यातून तुम्हाला जो बोध होतोय त्याच्यावरून तुम्हाला वर्ब वापरावे लागेल. बघा त्याच्या मिनिंगवरून, त्याच्या रचनेवरून नाही. म्हणजे यामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथं तुम्हाला धमकी द्यावा लागेल ना. मग धमकी देण्यासाठी काय केलं, शी थ्रेटनड हिम. आता परत इथं आय आणि विल वापरू नका. इथं तुम्हाला त्याला आता इन्फिनिटिव्हमध्ये नॉन पार्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. टू किल यू कोणाशी संबंधित, हिमशी. मग याचं झालं बघा टू किल हिम. हे लक्षात ठेवायचं आहे. नाही तर ते काय करतील, मुद्दाम करून तुम्हाला एक उदाहरण असं देतील, शी टोल्ड हिम दॅट शी विलचं केलं आम्ही वूड किल हिम. या पद्धतीमध्ये रचना चालणार नाही. करेक्ट कोणतं त्याच्यातलं वरचंच आहे. एवढे घ्या स्क्रीनशॉट. बघा रिपोर्टेड स्पीचमध्ये काय होतं आहे की कधी कधी एखादी कृती करण्यावर विशेष भर देण्यासाठी, म्हणजे एम्फसिस किंवा स्ट्रेस देण्यासाठी त्यावर, त्या कृतीवर, तर त्या मेन वर्बच्याही आधी डू हे सहाय्यक क्रियापद त्यामध्ये वापरले जाते. परंतु इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण जे काही टू इन्फिनिटिव्ह मार्कर वापरणार आहे ते टू प्लस मेन वर्ब हीच रचना घ्यायची त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचमध्ये
जे काही रिपोर्टेड स्पीचमधलं डू होतं ते पुढं वगळल्या जाते. हा एक नियम याच्यामध्ये लक्षात ठेवा. बघा, रिपोर्टेड स्पीचमध्ये क्रिया करण्यावर विशेष भर देण्यासाठी याला आपण स्ट्रेस म्हणतो किंवा एम्फसिस म्हणतो. कृती करण्यावर विशेष भर द्यायचा आहे. बघा, भर देण्यासाठी इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये मधील मेन वर्ब आधी वापरले जाणारे डू हे हेल्पिंग वर्ब इनडायरेक्ट स्पीचमध्ये वगळावे. त्यांना घेऊ नका इनडायरेक्ट स्पीचमध्ये. परत ते हेल्पिंग वर्बचं काम करेल. बघा, मी दिलंय, शी सेड टू हिम डू रीड द पोएम ट्वाइस. 2 वेळेस ती कविता वाच. मग तुम्ही आस्कड घ्या, टोल्ड घ्या, ऑर्डर घ्या, ऑर्डर घ्या, ॲडवाईस घ्या, ॲडवाईस द्या. झालं. आम्ही याच्यामध्ये दिलं बघा, सल्ला दिला तिला. शी ॲडवाइज्ड हिम. हे जे डू आहे आणि हे याच्यामध्ये मेन वर्ब आहे, तर याला आपल्याला पुढे कॅन्सल करावे लागेल. इथं टू इन्फिनिटी मार्कर घ्या. टू रीड द पोएम ट्वाइस. 2 वेळेस वाचायला त्याला त्याच्या कृतीवर विशेष भर दिलेला आहे त्याच्यामध्ये. He said to her, do search the file. फाईल शोधण्यावर भर दिलेला आहे. मग ही आस्क्ड हर असं घेतलं तरी चालेल. ही आस्क्ड हे डू कॅन्सल झाले. टू सर्च द फाईल. पण एक लक्षात ठेवायचं, हे मेन वर्बच्या आधी येणाऱ्या डूसाठी नियम आहे. स्वतः डूच हे मेन वर्ब झाले तर मात्र तो नियम वापरायचा नाही आहे. टू डू अशी तुम्हाला रचना पुढे तयार करावी लागेल. बघा बरं यांच्यामध्ये. परंतु इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये डू हे मेन वर्ब असल्यास इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याआधी टू हे इन्फिनिटिव्ह मार्कर वापरावे. दिसायला काय दोन्हीचे दोन्हीही सारखेच तुम्हाला दिसतील. बघा बरं. शी सेड टू हिम डू व्हॉट एव्हर यू लाईक. आता हे जे डू आहे ते याच्यामध्ये मेन वर्बचं काम करतंय. बघा, शी आस्क्ड किंवा शी टोल्ड हिम असंही तुम्ही घेऊ शकता. टू डू हे बघा, हेच याच्यातलं मेन वर्ब आहे. टू डू व्हॉट एव्हर. यू कोणाशी समजते? हिमशी. तर याच्यामध्ये आलं बघा ही, आणि लाईकचं पास्ट फॉर्म झालं याच्यामध्ये लाईक्ड. हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. बघा, दुसरं, आय से टू हर डू as I have
टोल्ड यू, मी तुला जसं सांगितलं तसं कर. झालंय. मग सरळ सरळ तुम्ही टोल्ड घ्या, आजकडे घ्या. आय टोल्ड हर टू डू ॲज. आय कोणाशी समजते? सब्जेक्टशी. आयचं आय तसंच राहील, काही फरक पडलेला नाही. हॅवचं झालं याच्यामध्ये हॅड. टोल्ड यू 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 कोणाशी? हरशी समजते. इथं काही हर या टाईपची उदाहरणं राहतील. दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवायचं. हे एम्फोसिस देण्यासाठी आहे आणि हे डू याच्यातलं मेन वर्ब आहे. एवढं घ्या स्क्रीनशॉट. आता यापुढची जी उदाहरणे आहे ती म्हणजे लेटची रचना आहे. बघा, लेट असची रचना आली तर वाक्यामध्ये सजेशन किंवा प्रपोजलचा बोध होतो. ते देखील आपण आता पाहूया. त्याच्यामध्ये बघा, लेट असच्या रचनेचं स्पेशल लेट अस प्लस मेन वर्ब ही जर रचना आली तर यामध्ये तुम्हाला एखादं प्रपोजल किंवा सजेशनचा बोध होतो. व वापरावे लागतील. आणि सजेशन प्रपोजल दाखवण्यासाठी तुम्हाला शूड हे मॉडल ऑक्झिलरी त्यामध्ये वापरावे लागेल. बघूया त्यांच्यामध्ये आपण रचनाच पाहूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. डिरेक्ट स्पीचमध्ये बघा बरं, याच्यामध्ये सब्जेक्ट इन, सब्जेक्टच्या नंतर इथे सेड टू प्लस ऑब्जेक्ट. अवतरण चिन्हामध्ये रचना सुरू झाली बघा, लेटस किंवा लेट्स या टाईपमध्ये असू शकते. हे मेन वर्ब आणि पुढे फुल स्टॉप, अवतरण चिन्ह बंद, ही एक रचना आलेली आहे. यामध्ये उत्तर बघा, इनडायरेक्ट स्पीच करत असताना सब्जेक्ट सेड टूचं बघा, आतापर्यंत आपण ज्या ज्या वर्बमध्ये रूपांतर केलं होतं त्यामध्ये फक्त सेडलाच इथं टू होते, बाकीच्या कोणालाच टू नव्हते. लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण क्वेश्चनर टू घेतले होते. मग यामध्ये कोण कोण आलेले आहेत? इथं आपण काय काय घेतले बघा, ऑर्डर्ड घेतलेलं आहे, रिक्वेस्टेड घेतलेलं आहे, ॲडवायझर घेतलं आहे, वॉर्न, थ्रेटन, त्याच्यानंतर आस्क, टोल्ड हे सुद्धा घेतले, पण त्याच्यामुळे पुढे टू आलेलं नव्हतं. पण ह्यामध्ये बघा बरं, जे काही प्रपोजल किंवा सजेशन तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही इथं सजेस्टेड टू हे वर्ब वापरायचं, म्हणजे याला प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट पाहिजे. किंवा सजेस्टेड नसून तर प्रपोज्ड टू यापैकी तुम्ही एक घेऊ शकता. कंजंक्शन यासाठी जोडण्यासाठी तुम्हाला दॅट लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की लेटेस्टची रचना ही आपण पाहिलं असं मग शॅल्वीच्या रचनेमध्ये आपण बदलतोय बघा, ते लक्षात ठेवायचं. मग इथं लेटेस्ट, मग हे असचं रूपांतर इथे वीमध्ये होईल किंवा देमध्ये होईल, दोनपैकी एक. सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट ह्या दोघांपैकी कुठेही तुम्हाला फर्स्ट पर्सन जर आढळले तर लक्षात ठेवायचं इथं तुम्ही काय घ्यायचं, वी. इथं जर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला फर्स्ट पर्सन आढळले नाही, थर्ड पर्सन आढळले, तर तुम्ही दे वापरा. लक्षात ठेवायचं आहे. झाले. यांच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी घेतले शूड, म्हणजे ही रचना तुम्ही घेतली लेटेस्टच्या ऐवजी. काय काय, दे, वी किंवा दे शूड प्लस मेन वर्ब. या टाईपची आपण उदाहरणं पाहूया. शी से टू मी, let us play the game. इथे फर्स्ट पर्सन नाही आहे, पण इथं फर्स्ट पर्सन आहे ना, मग तुम्हाला तर वी घ्यावं लागेल. मग काय आलं त्याच्यामध्ये बघा बरं, शी सजेस्टेड टू मी, शी सजेस्टेड मी असं घ्यायचं नाही. इथंही परिचयामध्ये कधी कधी चुका देतात आपल्याला. दॅट, लेट असचं झालं इथं वी शूड प्ले द गेम. हे चेंजेस करा. वी कोणामुळे आले तर फर्स्ट पर्सन आले म्हणून. बघा दुसरं घेतलं मी, आय से टू हिम लेट अस गो होम. इथे नाही आहे, पण इथे आहे ना फर्स्ट पर्सन. मग काय होईल याच्यामध्ये बघा, आय सजेस्टेड टू हिम दॅट, लेटेस्ट झालं बघा वी शूड गो होम. त्या पद्धतीने घेता येईल. तिसरं घेतले बघा बरं, शी से टू हिम let us watch the cinema
मग चला याच्यामध्ये फर्स्ट पर्सन कुठंच नाही आहे, दोन्हीकडे थर्ड पर्सन आलेलं आहे. शी सजेस्टेड टू हिम किंवा शी प्रपोज्ड टू हिम, दोन्हीपैकी कोणतं एक घेऊ शकता. दॅट. आता या लेटेस्टच्या ठिकाणी तुम्हाला इथं दे घ्यावं लागेल. दे शुड वॉच द सिनेमा. हे चेंजेस आपण इथे केले आहेत. एवढं घ्या स्क्रीनशॉट. या लेटेस्टच्याच वाक्यामध्ये जर डायलॉग आला असता, बघा बरं आता हे डायलॉगमध्ये म्हणजे लेटेस्टच्या एखाद्या वाक्याला त्याला रिप्लाय म्हणून जर एखादा डायलॉग आला असता तर काय केलं असतं त्याच्यामध्ये पाहूया काय काय रचना आहेत. सब्जेक्ट हे आलेलं आहे सेड टू प्लस ऑब्जेक्ट, अवतरण चिन्हामध्ये लेटेस्ट प्लस मेन वर्ब, हे वाक्य चालूच राहील. पण याच्या खाली जर डायलॉग आला, इकडचा ऑब्जेक्ट हा जर इथं सब्जेक्ट म्हणून दिसला आहे, हा ऑब्जेक्ट इथं सब्जेक्ट झाला. हे काय ॲक्टिवाईज पॅसिवाईज चालू नाही आहे, तो रिप्लाय देईन. सेड आणि अवतरण चिन्हामध्ये त्यानं फक्त एवढंच म्हटलं लेटेस्ट नॉट. आता या वरच्या रचनेचं आम्हाला कळलेलं आहे की याचं सजेस्टेड टू करायचं किंवा प्रपोज टू करायचं. इथं तुम्ही दॅट, वी किंवा दे, शूड असं रचना करू शकता. पण मग ह्या नॉटचं करायचं काय, तर बघा स्पेशल याच्यासाठी तुम्हाला 3 पद्धतीनं उत्तरे काढता येतात. पाहूया त्याच्यामध्ये 3 पद्धतीची उत्तरं. पहिलं जे काही आन्सर आहे ते तुम्ही सजेस्टेडमध्ये घेऊ शकता सहज, त्या पद्धतीमध्ये घ्यायचं असेल तर. किंवा सरळ सरळ इथं घेता येईल की जो कोणी सब्जेक्ट असेल याच्यातला हा सब्जेक्ट आणि याच्या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ वर्ब वापरा. अपोज्ड द आयडिया. म्हणजे जे काही तिनं सुचवलं होतं, ज्यानं त्या सब्जेक्टनं जे काही सुचवलं होतं, ह्या सब्जेक्टनं त्याला काय केलं, नाकारलं. एक दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तसं नसून घ्यायचं तर सब्जेक्ट त्याच्यानंतर वॉज किंवा वर, पुढं हे अपोज्ड ॲडजेक्टिव्हच्या रूपात अपोज्ड टू द आयडिया दॅट. मग तुम्ही इथं वी घ्या किंवा दे घ्या, शूड. लक्ष ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला नॉट वापरता येणार नाही, कारण अपोज्ड जसं आपण नाही का फॉरबिड शब्द घेतला होता, फॉरबिड वर्ब घेतलं होतं, प्रोहिबिट घेतलं होतं, त्याच्यानंतर प्रिव्हेंट घेतलं होतं, यांच्या पुढे नॉट चालत नाही. जसं यांच्या अपोजिटच्या पुढे सुद्धा तुम्हाला नॉट घेता येणार नाही. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं एक. जर तुम्ही इथे ही रचना नसन घ्यायची तुम्हाला आणि सरळ सजेस्टेड किंवा प्रपोज्ड घ्यायचं असेल, दॅट, वी किंवा दे, शूड, नॉट. लक्षात ठेवा इथं नॉट वापरला लागेल, इथं नॉट वापरता येणार नाही. या 3 पद्धतीपैकी कोणत्याही एक पद्धती तुम्ही उत्तर देऊ शकता. बघा त्यामध्ये समजा मी घेतलं आहे शी सेड टू मी लेट अस प्ले द गेम. असं एक आपण आधीच वाक्य घेतलं होतं. तुम्ही त्याला उत्तर दिले बघा बघा. आय सेड लेट अस नॉट. मग याचे तुम्ही आन्सर दिलं. सगळ्यात पहिले बघा याचं काय केलं आहे, शी सजेस्टेड टू मी दॅट वी शूड प्ले द गेम. पण याचा आता राहिलं डायलॉग कम्प्लीट करायचं तुम्हाला. कोणत्या एका पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. समजा इथे घ्यायचं असेल शी अपोज्ड द आयडिया, असं म्हणण्यापेक्षा तिथं आय अपोज्ड द आयडिया हे एक घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर. नाही तर सरळ लिहा आय वॉज अपोज्ड टू द आयडिया दॅट वी शूड. याच्यामध्ये नॉट वापरायचं नाही. पण तुम्हाला तिसऱ्या पद्धतीने घ्यायचं असेल तर मग घेऊ शकता आय सजेस्टेड दॅट वी शूड नॉट. या पद्धतीने रचना तुम्हाला करता येईल. एवढं घ्या स्क्रीनशॉट.
यापुढं आणखीन एक रचना रिपोर्टेड स्पीचमध्ये येईल, ती म्हणजे लेट मीची. आणि आपल्याला माहिती आहे की लेट मीची रचना आपण व्हॉइसमध्ये शिकलो होतो, त्यातून परमिशनचा बोध होतो. बघा बरं, हे सुद्धा रचना आहे. लेट मी प्लस मेन वर्ब, ही जी रचना येईल लेट मीची, मग त्याचं काय करायचं आहे, तर यामधून तुम्हाला परमिशनचा बोध होतो. त्यावेळेला लक्षात ठेवायचं, लेटचाच अर्थ आपण अलाऊ किंवा परमिट असा लावला होता आधीसुद्धा, त्याच्यामुळे कळतं आहे. किंवा काही जण लेटची रचना असल्यामुळे परत सजेशनमध्ये सुद्धा घेऊ शकतात. झालं. पाहूया यांच्यामध्ये 3 पद्धतीने परत यांची उत्तरं निघू शकतात. डिरेक्ट स्पीचमध्ये इथे घेतले आपण सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर इथं सेड टू, ऑब्जेक्ट, अवतरणी चिन्हामध्ये लेट असच्या ऐवजी इथं लेट मी प्लस मेन वर्ब फुल स्टॉप इनवर्टेड कॉमा क्लोज. यामध्ये जर तुम्हाला पहिली रचना सजेस्टेडमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. बघा बरं, पहिलं यांचा आन्सर, हे जे सब्जेक्ट असेल ते सब्जेक्ट घेऊन टाका. याचं घेतलं इथं सजेस्टेड, टू प्लस ऑब्जेक्ट दॅट. या लेटचं काय करायचं, लेट मी, इथं मीचं करणार मी आय, आणि मग आयचे तुम्हाला काय काय बदल होऊ शकतात ते बघायचं. त्याचं ही होतं आहे का शी होतं आहे का यू होतं आहे का स्वतः आय राहतं आहे, ते सुद्धा आपण पाहू शकता. इथल्या सब्जेक्टनुसार तुम्ही चेंजेस करत राहा. त्याच्यानंतर पुढे येईल माइट बी अलाउड टू प्लस हे मेन वर्ब. म्हणजे तुम्ही ह्या रचनेच्या ऐवजी एवढी मोठी रचना इथं घेतलेली आहे. हे झालं पहिलं उत्तर 1. दुसरं, जर तुम्हाला इथं रिक्वेस्टेड वापरायचं असेल, कारण परमिशन घ्यायची, रिक्वेस्ट फॉर परमिशन घ्यायची, तुम्हाला इथं रिक्वेस्टेड घेता येईल. म्हणजे हे सब्जेक्ट तुम्ही घेता आणि त्याच्या ठिकाणी घेतलं इथं रिक्वेस्टेड ऑब्जेक्ट, रिक्वेस्टेड टू घ्यायचं नाही. ह्या लेटला जसं आहे तसंच वापरा, फक्त त्याला टू लेट असं करा. किंवा काही जण टू अलाउ, टू परमिट हे सुद्धा त्याच्या समानार्थी वर्ब वापरतात. ह्या मीचं ऑब्जेक्टिव्ह केस मी तशीच ठेवा. याच्या ठिकाणी एकतर कर्त्यासाठी हिम किंवा इथं तुम्हाला काय घेता येईल हर, याच्याशी संबंधित असेल त्याच्यानुसार तुम्ही घ्या. इथे परत मेन वर्ब जसंच तसंच घ्या, फुल स्टॉप. हे एक आन्सर निघू शकतं. तिसरं एक आन्सर याच्यामध्ये, हे सब्जेक्ट जसं आहे तसंच तुम्ही घेऊन टाका. त्यामध्ये तुम्ही टोल्ड, हे पुढं ऑब्जेक्ट, दॅट कंजंक्शन, इथे दॅट कंजंक्शन आले, इथे दॅट कंजंक्शन आलेले आहे. मग आता इथं लेट मीचं तुम्ही इथं आय, तिथं तुम्ही ही करा किंवा शी करा, तिथला करता पाहून ठरवा. झालं. आणि याच्यामध्ये वूड लाईक म्हणजे एखादी विश व्यक्त करणं, इच्छा व्यक्त करणे. टू प्लस हे मेन वर्ब जसं तसं घ्या. इतक्या रचनेमध्ये ते बसवता येईल. पाहूया आपण ते एक्झाम्पलमध्येच, फक्त आता रिकाम्या जागा भरायच्या, बाकी काहीच नाही यांच्यामध्ये. स्ट्रक्चर तर तेच आहेत, काही राहणार नाही आहेत. इथे बघ बरं, शी सेड टू हिम, काय म्हणाली ती, लेट मी गो होम, मला घरी जाऊ द्या. त्यामध्ये बघा लेट मीचं काय काय करता येईल तुम्हाला. सगळ्यात पहिलं उत्तर केलं तिनं बघा, शी सजेस्टेड टू हिम, शी सजेस्टेड टू हिम दॅट. इथं मीच झालं असतं बघा, आय सब्जेक्टिव्ह केस, आणि आय कोणाशी संबंधित आहे, इथल्या कर्त्याशी शी, म्हणजे इथं तुम्हाला चेंज करावं लागेल. इथं आयने ठेवता नाही तर काय लागेल शी. आणि मग पुढची रचना घेतली बघा, परवानगी, माइट बी अलाउड टू गो होम. एक दुसरी रचना घ्यायची असती तुम्हाला तर तुम्ही या पद्धतीत गेले असते. काय, शी रिक्वेस्टेड हिम टू, लेटचं लेटच घ्या किंवा काही जण टू अलाउ घेतात. हे मी ऑब्जेक्टिव्ह केस मी इथं घेतलं, मी कोणाशी संबंधित इथं शी, मग शीनुसार इथं ऑब्जेक्टिव्ह केस काय होईल, शीची हर. हे चेंजेस लक्षात ठेवत जायचे काय काय करतो मी. टू लेट हर गो होम. आणि आता तिसरी पद्धत तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये, शी टोल्ड हिम दॅट. परत इथं मीचं काय होईल, इथं आय कोणाशी संबंधित, इथं शी, मग त्यानुसार झालं बघा इथं शी
वूड लाईक, विश व्यक्त केली ना तिनं, वूड लाईक टू गो होम, या टाईपचं उदाहरण. मला असं तुम्ही किती का उदाहरणं करू शकता बघा. लेट मी प्ले द गेम, लेट मी वॉच द सिनेमा, तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. बघा बरं, तुम्ही उदाहरणं घरच्या करण्यासाठी घ्या. ही सेड टू मी, लेट मी प्ले द गेम, या टाईपने तुम्ही करू शकता. शी सेड टू हिम, लेट मी स्टे हिअर, मला इथे थांबू द्या. मग हिअरचं तुम्ही देअर करा, त्यानुसार चेंजेस करू शकता. एवढं घ्या स्क्रीनशॉट. लेटचा आणखीन एक नियम आहे बघा बरं. रचना अशी चालू होईल अवतरण चिन्हातली. लेट नो प्लस नाऊन, हे सिंग्युलर नाऊन येईल आणि त्याच्यापुढे मेन वर्बची रचना. या टाईपचं जे वाक्य जर आले तर याच्यामध्ये सरळ सरळ इन्स्ट्रक्शनचा बोध होतो किंवा एखादी कमांडचा बोध त्याच्यामध्ये होऊ शकतो. या रचनेमध्ये पाहूया त्याच्यामध्ये काय करता येईल. डिरेक्टमध्ये याच्यामध्ये सब्जेक्ट येईल सेड. आता इथं सेड टूची रचना नाही आहे, फक्त सेडच आहे. इन्स्ट्रक्शन देणाराच माहिती आहे फक्त, बस काय दिलं ते आतमध्ये देईल. लेट नो प्लस नाऊन, हे जी काही रचना असेल ते तुम्ही घेऊ शकता. नाऊन बदलत राहील इथं, मेन वर्ब फुल स्टॉप अवतरण चिन्ह बंद. याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना हे सब्जेक्ट वर्बमध्ये काहीच बदल नाही आहे. इथं तुम्ही दॅट घ्या जोडण्यासाठी. इथे नो प्लस नाऊन, इथं शूडच्या ऐवजी, कारण आपल्याला माहिती आहे की शूडच्या ऐवजी आम्ही एम टू, इज टू, आर टू, वॉज टू, वर टू वापरू शकतो. त्याच्यामध्ये बघा शूडच्या ऐवजी ही रचना इथं आलेली आहे. या टाईपनं येईल राहील बघा. द टीचर सेड, काय म्हणाले टीचर बघा. लेट नो स्टुडंट, लेट नो स्टुडंट स्टे इन द कॉरिडॉर, कोणी फिरायचं नाही, थांबायचं नाही. मग इन्स्ट्रक्शन देऊन टाकले ना. द टीचर सेड दॅट नो स्टुडंट, इथं घेऊ शकता तुम्ही वॉज टू स्टे इन द कॉरिडॉर. काही जण म्हणतात ना की त्या मुलीशी कोणीही बोलता कामा नाही, कोणी बोलू नये. मग या टाईपचं बघा बरं, मग इथं दिलं द टीचर सेड लेट नो स्टुडंट स्पीक टू राणी. द टीचर सेडचं सेड, त्याच्यामध्ये दॅट नो स्टुडंट वॉज टू स्पीक टू राणी. या टाईपची उदाहरणं येतील. आणि आणखीन एक शेवटची टाईप आहे यांच्यामध्ये लेटची. ती रचना पण फार महत्त्वाची. याच्यामध्ये बघा लेट ही जी रचना येईल त्यामध्ये लेट इथे ऑब्जेक्ट जे काही येईल ते पाहून घ्या. हिम किंवा हर कोणी असू शकतं. इथे मेन वर्ब आणि ह्या रचनेमध्ये एवर सोच्या नंतर इथं ॲडवर्ब येईल. ही रचना लक्षात ठेवायची. एवर सोचं काय करायचं आहे त्या रचनेमध्ये. आणि पुढे परत याच्यामध्ये सब्जेक्ट विल प्लस वर्ब चालूच राहील. म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रास्टचा बोध होईल, विरोधाभासाचा. त्यावेळेला इंडायरेक्ट स्पीचमध्ये काय काय चेंजेस होतील ते सुद्धा आपण पाहूया. स्ट्रक्चरच पाहूया म्हणजे लक्षात येईल. सब्जेक्ट आलं यांच्यामध्ये सुद्धा सेड रचना आली. याच्यामध्ये लेट तो हिम घेईन, हर घेईन, कोणीतरी त्याच्यामध्ये घेईन. हे आलं याच्यातलं ऑब्जेक्ट, मेन वर्ब,
एवर सोची रचना आहे, इथं ॲडवर्ब येईल. हे सब्जेक्ट, इथं जे ऑब्जेक्ट आहे ते तिथं सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट वेगळं आहे, ते सब्जेक्ट वेगळं आहे, लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर आपण याला सब्जेक्ट नंबर 2 करून टाकू रचनेत कळण्यासाठी. अवतरणचिन्ह बंद. याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. हे सब्जेक्ट बोलणारा वेगळाच आहे. इथे आलं कंजंक्शन दॅट, आणि त्यामध्ये पण ही जी हाऊ एवर याचं करायचं आहे बघा. एवर सोचं रूपांतर तुम्हाला हाऊ एवर करून हे ॲडवर्बला इथं घ्यायचं आहे. हाऊ एवर आणि हे ॲडवर्ब इथं आले. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टचं इथं सब्जेक्टिव्ह केसमध्ये रूपांतर करा, म्हणजे हे नंबर 2चं हेच मेंबर इथं आलेलं आहे. आणि यामध्ये मॉडेल वापरा, माईट प्लस हे मेन वर्ब जे येईल ते. त्याच्यानंतर हे सब्जेक्ट नंबर 2 जसं आहे तसंच विलचं पास्ट फॉर्म वूड प्लस वर्ब, ही एक रचना यांच्यामध्ये आलेली आहे कॉन्ट्रास्टचं. एवढं लक्षात ठेवायचं. इथं हाऊ एवर इथं ॲडवर्ब आलं पाहिजे रचना. बघा मी तिथं शी सेड, ती काय म्हणाली, लेट हिम स्टडी एवर सो हार्ड ही विल फेल. ऐकणे ही काळ्या जिभेची. ती काय म्हणती, त्याला किती अभ्यास करायचा करू द्या, नापासच होणार ते नाहीतरी. मग कॉन्ट्रास्ट टाकला की नाही. बघा शी सेड दॅट, इथे एवर सो हार्ड, याला आपण हाऊ एवर हार्ड केले. हिम, हे हीचे, हिम ही माइट स्टडी म्हणजे डाऊटच आहे. ही विलचं झालं इथं वूड फेल, ह्या पद्धतीची रचना आहे. तसंच आणखीन तुम्हाला उदाहरण घेता येईल बघा. आय सेड किंवा ही सेड लेट हर रन एवर सो फास्ट शी विल मिस द बस. किती धावली तरी बस तिला भेटणार नाही. बापर, हे सुद्धा काहीतरी म्हटलंच. ही सेड दॅट हाऊ एवर फास्ट शी माइट रन, शी विलचं झालं याच्यामध्ये वूड मिस द बस. या पद्धतीने काय झालं, याच्यातलं इम्परेटिव्ह सेंटेन्स समाप्त झालेत. एवढे घ्या स्क्रीनशॉट. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण आता.